फार चांगलं बिल आणलेलं आहे ज्याच्यातून आपले जे प्रिझन्स आहेत, ज्या कारागृह आहेत त्याच्यातून सुधार होऊ शकेल. अनेक कारागृह जगभरात आहेत. जसं अल्केट्रासचा आपण विषय घेतला, तसंच नेल्सन मंडेला साहेब जिथे होते किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर होते, अनेक असे वेगवेगळे जेल्स आहेत या जगामध्ये, ज्या कठीण परिस्थितीत आपण बघितलेलं आहे. आधीच्या काळामध्ये लोकांनी तिथे आपलं आयुष्य घालवलेलं आहे. मुंबईत असेल, पुण्यात असेल, महाराष्ट्रभरात ज्या जेल्स आहेत, मला वाटतं ह्या बिलमध्ये आपण ते केलेले सिव्हिल प्रिझनर असेल, कन्व्हिक्टेड प्रिझनर असेल, हे वर्गीकरण जर पाळलं गेलं, अंडर ट्रायल्स असेल, मुख्यमंत्री महोदय कधी कधी अंडर ट्रायल्समध्ये फायनान्शियल क्राईमसाठी पण असतात, काही काही वेळा पॉलिटिकल प्रिझन असतं, काही काही वेळेला आंदोलनातून जे आपण जेलमध्ये टाकतो, हे वर्गीकरण जर होऊ शकलं तर मला वाटतं ह्याच्यावर खरोखर फरक पडू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय म्हणजे ह्याच्यात सांगितले गेले की सीसीटीव्ही आणि टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे, एआयचा वापर होणार आहे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की हे सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा एआय असेल, जेव्हा एखादा कन्व्हिक्टेड प्रिझनर मर्डरसाठी असेल, रेपसाठी असेल, त्याची प्रिझन टर्म होऊन पूर्ण बाहेर पडतो, लाईफ टर्म करून बाहेर पडतो, जेव्हा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये येतो, मग शॉपिंग मॉलमध्ये असेल, एअरपोर्टवर असेल, अशा ठिकाणी असेल, मंत्रालयामध्ये असेल, काय होतं की कधी कधी असे कोणीतरी लोक आपल्या बाजूला येऊन फोटो काढतात आणि त्या फोटोचा सगळीकडे प्रसार होऊन जातो. पण ते त्याच ठिकाणी पोलिसांना कळलं पाहिजे एआयच्या माध्यमातून की ह्याला कन्व्हिक्शन झालं होतं, ह्याचा हा गुन्हा आहे, हा अंडर ट्रायल ह्या कारणासाठी आहे, आणि ते जर अलर्ट करत गेले तर आपण पण काळजी घेऊ शकू आणि मला वाटतं ह्या माध्यमातून एक चांगला मार्ग आपण पुढे पत्करू शकू. महोदय,